नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पदवीधारक असाल वेगवेगळ्या विषयामध्ये तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता। अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला लेवल 5 चा या ठिकाणी 7व्या वेतन आयोगानुसार मिळत आहे। अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। NFSW अर्थात राष्ट्रीय न्यायालयिक विज्ञान विश्वविद्यालय किंवा नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ही जी युनिव्हर्सिटी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जॉब करण्याची संधी या युनिव्हर्सिटी मार्फत मित्रांनो या ठिकाणी मिळत आहे, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या सायंटिफिक त्याचबरोबर टेक्निकल जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। बघूया कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत। त्या अगोदर बघा त्यांनी काय सांगितलं आहे, तर ही जी युनिव्हर्सिटी आहे इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स अंडर एजिस ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इन्व्हाइट्स ऑनलाईन ऍप्लिकेशन फ्रॉम इंडियन नॅशनल्स, ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर सायंटिफिक आणि टेक्निकल जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकता सिनियर सायंटिफिक ऑफिसर लेवल 10 चा पे स्केल आहे, तुम्हाला टोटल एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता। सिनियर सायंटिफिक ऑफिसर सेंटर फॉर हॅपीनेस अँड वेलबिंग याच्या टोटल एका जागेसाठी भरती होत आहे। ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरच्या एका जागेसाठी भरती होत आहे। त्यानंतर मल्टीमीडिया फॉरेन्सिकची एक जागा आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरमध्ये। या व्यतिरिक्त डीएनए सायन्सच्या किंवा डीएनए फॉरेन्सिकची एक जागा आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरची, आणि सिनियर सायंटिफिक असिस्टंट मल्टीमीडिया फॉरेन्सिकच्या एका जागेसाठी भरती होत आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं पद हे 7 नंबरचं, ज्यासाठी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, ते आहे लॅब असिस्टंटचं किंवा लॅबोरेटरी असिस्टंटचं, ज्यासाठी लेवल 5 चा पे स्केल आहे। टोटल 24 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत, ज्यापैकी 12 जागा ओपनच्या, ईडब्ल्यू साठी 2, ओबीसीच्या 6, एससीच्या 3 आणि एसटीची एक जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त एक जागा या ठिकाणी रिझर्व आहे हँडिकॅपसाठी सुद्धा। सो या गोष्टीमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं पद हे लॅब असिस्टंटचं राहणार आहे, ज्यासाठीच आपण अधिक माहिती घेणार आहोत। इतर पदांसाठी खूप हायर क्वालिफिकेशन मित्रांनो लागणार आहे, जे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता। मी 7व्या पदासाठी लागणारं क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। बघूया पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, तर बघा डिटेल्स ऑफ मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स। यामध्ये लॅब असिस्टंट पदासाठी एक्सपिरियन्सची मित्रांनो कोणतीही गरज नाही आहे। इतर पदांसाठी काही एक्सपिरियन्स मागितलेला आहे, हायर क्वालिफिकेशन आहे। मात्र लॅब असिस्टंट पदांसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुमचं एज 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे। हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी आहे मित्रांनो। यामध्ये एससी एसटी ओबीसीला ॲज पर गव्हर्नमेंट रूल त्या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळणार आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या व्यतिरिक्त पजेसेस बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। कोणकोणत्या विषयामध्ये बघा, एकतर फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये, बॉटनी, झूलॉजी और मायक्रोबायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी और फिजिकल एंथ्रोपोलॉजी और जेनेटिक्स और केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्मसी, फॉरेन्सिक सायन्स, क्रिमिनॉलॉजी पैकी कोणत्याही एका विषयामध्ये तुमची बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। फिजिक्स, मॅथ्स, बॉटनी, झू झालेले भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो किंवा केमिस्ट्री झालेले भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ते नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। आता आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये रिझर्वेशन आहे, जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएसला ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये एससी एसटी ओबीसीला एज रिलॅक्सेशन सुद्धा गव्हर्नमेंटच्या रूलनुसार त्या ठिकाणी मिळणार आहे। ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी सिलेक्शन जे असणार आहे पदांसाठी, ज्यामध्ये पद क्रमांक 3, 4, 5, 6 आणि 7 7व्या नंबरचे जे लॅब असिस्टंट्स आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला रिटन टेस्ट असणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। रिटन टेस्टसाठी जे कॅन्डिडेट असणार आहे त्याबाबतचे नंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल। अर्थात सध्या ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे, त्यानंतर तुमचं पुढची प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। रिटन टेस्ट या ठिकाणी मित्रांनो 7व्या पदासाठी नक्की होणार आहे, ज्याबाबत तुम्हाला तयारी करायची आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी आणखीन काय महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये कॅन्डिडेट्स मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे या पोर्टलद्वारे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो फीज बघा, जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी कॅटेगरीला 500 रुपये अधिक जीएसटी फी भरायची आहे। एससी एसटी कॅटेगरीमध्ये असाल किंवा हँडिकॅप असाल किंवा वुमन कॅन्डिडेट महिला असाल कोणत्या कॅटेगरीमधले तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे, फी भरण्यापासून कोणतीही फी भरण्याची तुम्हाला गरज नाही आहे। आणि या ठिकाणी एससी एसटी ओबीसी डिसेबल एक्सप्रेसमेंटला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू होत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या रूलनुसार। यासाठी अप्लाय करण्यासाठी
www.pwu.ac.in या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 18 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे. 18 डिसेंबरला सुरुवात झालेली आहे. 18 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. लक्षात घ्या, लॅब असिस्टंटसाठी किंवा लॅब सहाय्यकसाठी भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी प्रयत्न करू शकतात. ज्यांना या ठिकाणी अप्लाय करायचं ते नक्की प्रयत्न करू शकतात. ही जी युनिव्हर्सिटी आहे ती मित्रांनो अर्थातच महाराष्ट्राबाहेर आहे. प्रॉब्ली गुजरात या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन त्याच ठिकाणी राहणार आहे. एक्झाम सेंटर बाबत माहिती नाही आहे, मात्र त्याच ठिकाणी राहू शकतं. सो त्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.